पुढची बातमी, युद्धाच्या धामधुमीमध्ये इराणनं भारताला मोठा दिलासा दिलाय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक जवळपास पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। मात्र आता भारताचा झेंडा असलेल्या जहाजांना इराण लक्ष्य करणार नाहीये। भारतीय जहाजांना या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे। इंधन टंचाईचं संकट घोंघावत असताना इराणनं भारताला सूट दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला। तर युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात येते आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वामध्ये 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा देखील या समितीमध्ये समावेश आहे। सर्व मंत्रालयांशी ही समिती समन्वय साधते। तर गेल्या 13 दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध भडकलंय। दोन्ही बाजूंकडून हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत। या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झालाय। हे युद्ध थांबवण्यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय। इराण विरुद्धचं युद्ध लवकरच थांबणार असून इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाणच उरलं नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेनं इराण विरुद्धचं युद्ध जिंकलंय आणि इराण उद्ध्वस्त झालाय असा दावा ट्रम्प यांनी केलाय। Pleased to report that earlier today, the International Energy Agency agreed to coordinate the release of a record 400 million barrels of oil from various national petroleum reserves around the world, which will substantially reduce the oil prices as we end this threat to America and this threat to the world. We don't want to leave early, do we? Over the past 11 days, our military has virtually destroyed Iran. They no longer have radar. They don't have anti-aircraft equipment. They don't have anything. Their missiles are down 90%. Their drones are down 85%. We're blowing up the factories where they're made left and right. And we knocked out as of, every hour I have to change because they knock them out so fast. I've never seen anything. Think of it. They knocked out 54 ships in 2 days. And they're real ships. तर ब्रेंट क्रूडच्या किमती पुन्हा कडाडल्यात। ब्रेंट क्रूड पुन्हा $100 प्रति बॅरलवर पोहोचलेला आहे आणि ही किंमतही त्यांनी पार केली आहे। इराण तेलवाहू जहाजांवर सतत हल्ला करत असल्यामुळे या किमती कडाडल्या आहेत। युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता धूसर आहे, त्यामुळे कच्चं तेल महागलंय। तर इराण युद्धासंदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। इराणच्या शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार असल्याचं समोर आलंय। लष्करी तपासामध्ये ही बाब समोर आल्याचं CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी वृत्त दिलंय। जुन्या माहितीच्या आधारे सैन्यतळ समजून अमेरिकेनं शाळेवर हल्ला केला। अमेरिकेच्या हल्ल्यामुळे 160 पेक्षा जास्त शाळकरी मुलींचा मृत्यू झाला। 28 फेब्रुवारीला अमेरिकेनं शाळेवर टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्र डागली होती। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं चुकीची माहिती दिल्याचं निष्पन्न झालंय। माहितीची खात्री का केली नाही याचाही तपास सुरू असल्याचं वृत्त आहे। तर फायर जेट्स, नेव्ही मिसाइल्स, ड्रोन हल्ले US कडून इराणवर जोरदारपणे केले जात आहेत। US सेंट्रल कमांडनं ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये इराणवरच्या हल्ल्यांची तीव्रता पहा असं म्हटलेलं आहे। इराणकडून अमेरिकेला निर्माण होणारा धोका आम्हाला नष्ट करायचा आहे असं म्हणत व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। तर इराणनं इस्रायलवर